हे बघा आपण करतोय आता मटकीच्या डाळीची आमटी। त्यासाठी आपण आता मटकीची डाळ शिजून घेतली, कांदा तेल टाकलं, जिरी मोहरी, कांदा परततोय आता त्याच्यात। कांदा परतून झाला की आपण लाल होई तोपर्यंत भाजायचा। आता लसूण खोबरं टाकून घेऊ त्याच्यात आपण। आता हळद हा 1 चमचा, घरचं काळं तिखट घरगुती काळं तिखट 2 चमचे आणि अर्धा चमचा लाल तिखट घरगुती। आता हे हलवून घेऊ। आता शिजलेली मटकीची डाळ आपण टाकून घेऊ त्याच्यात आणि लागेल तेवढं आपलं पाणी, घट्ट पातळ तुम्हाला पाहिजे तसं। मी पातळ करणार आहे, आमच्याकडे पातळ आवडतं। हो का, तयार आहे आपली आमटी। आता उकळून द्या 5 मिनटं। चालले आपली आमटी तयार भाकरीसोबत।